स्टार तो मैं बचपन से था पर घमंड अब करने लगा हूं. तसं तसं नाही. मी या इंडस्ट्रीत काम करतोय 7th स्टँडर्डमध्ये असल्यापासून. सो जोधा अकबर फिल्मच्या शूटिंगसाठी 1001 ज्युनियर आर्टिस्ट मागवले गेले होते. त्यात मी पण एक होतो. तर अगडबम नावाचा एक मराठी चित्रपट आहे. सो त्यात अजूनही मी दिसतो. माझ्यातनं एक छोटासा एक किडा आहे जो नेहमी मला सांगत असतो की ट्राय समथिंग न्यू. मला जितकं हवं होतं त्याहून खूप जास्त मिळालंय. तुझी फाईट आहे, यू फाईट. मी जे म्हटलं ना की फिअर ऑफ लुझिंग नाहीये मला. लुझिंग म्हणजे हारण्याची भीतीच नाहीये मला. कारण आत्ता मी जिंकण्याच्या पलीकडे आहे माझ्या डोक्यात. माझं जीत इथे होती आणि मी त्याच्या पुढे खेळतोय मी. म्हणजे माझं दुःख पण तिथेच आहे, माझं सुख पण तिथेच आहे. म्हणजे माझ्यासोबत होणारी एखादी वाईट गोष्ट किंवा माझ्यासोबत होणारी एखादी चांगली गोष्ट डझंट डिसाइड माय मूड. उगाच माझ्या डोक्यात हवा नाही गेली. पण मला हे माहितीये थॉटने ना मला खूप डाऊन होतो मी खूप की यार काहीच होत नाही. लॉबीमुळे खूपदा संधी गेली हे झालं. मी पैसे ना 8th-9th पासूनच कमवत होतो. म्हणजे ₹300-300 माटुंग्याला असं पत्र्याचं ताडपत्रीचं घर होतं आमचं. तिथून विटा आल्या, तिथून सिमेंट आलं, असं हळूहळू करत चाळीत एक खोली झाली. माझा जन्मच तिथला आहे. आजही चाळीतलं आयुष्य माझ्यातला मरत नाहीये. आपल्यातली चाळ आपण काढू शकत नाही किंवा आपल्यातला जो रूट माणूस आणि त्याची काही लाज नाही मला. म्हणजे त्या जे मिळालं त्याची किंमत असली पाहिजे आणि त्याची लाज नाही वाटली पाहिजे. निगेटिव्हली यूज नाही करू शकत की तू कुठून आलास किंवा तुझी लायकी काय. मी झोपडपट्टीत राहिलोय, मी चाळीत राहिलोय, मी भाड्याच्या घरात राहिलोय. आमच्या घरात पूर आलाय, मी पूर बघितलाय. आमचं पहिलं घर, पहिला फ्लॅट अख्खा पाण्यात गेलाय. मम्मीने दरवाजे खिडक्या लावून घेतल्या आणि डॅम सोडला आणि पुढच्या 2 ते 5 मिनिटात पाणी फर्स्ट फ्लोअर पर्यंत आलं होतं. सो जर दुगाडे काकू आले नसतं तर आम्ही तर पाण्यात तेव्हाच गेलो असतो. मी, मम्मी आणि लहान भाऊ. कारण मला माहिती आहे आम्ही 2 दिवसातनं एकदा पण खाल्लंय. पूर होतं तेव्हा तर जेवायलाच नव्हतं. हेलिकॉप्टरने खिचडी फेकवते. ती खिचडी पिशवीतनं फाटून फाटून हातात येतो. त्यामुळे माझ्यातली चाळ कधीच जाणार नाही. नमस्कार, मी आयुष संजीव आणि तुम्ही मला पाहताय स्टार मीडिया मराठीवर. सध्या क्लिक नावाचं एक नाटक मी करतोय आणि ह्याचं USP असं आहे की क्लिक हे भारतातलं पहिलं माईम म्युझिकल आहे. सो माईम म्हणजे बेसिकली आपण चेहऱ्याला पांढरा मेकअप असतो आणि एकही डायलॉग बोलत नाही. सो भारतात असं कुठेच 2 तासाचं माईम म्युझिकल होत नाही. म्हणजे त्यात माईम आहे आणि एक ब्रॉडवे म्युझिकल त्याला एक टच आहे. सो त्यामुळे हे काम म्हणजे जितकी बाकीची कामं सॅटिस्फॅक्शन किंवा इज्जत किंवा पैसा हे सगळं मिळवून देतात. पण त्याहून जास्त हे काम माझ्या सोल किंवा माझ्या हार्टच्या खूप जवळच आहे. म्हणजे मी नेहमी म्हणतो की मला कसं आयडेंटिफाय केलेलं आवडेल, तर क्लिक करणारा आयुष किंवा हा तो आयुष जो क्लिकमध्ये आहे, हे माझं सगळ्यात फेव्हरेट आयडेंटिफिकेशन असेल. कारण हे नाटक हे माझं काम माझ्या मनाच्या सगळ्यात जवळचं काम आहे. आणि मला सगळ्यात मी नेहमी माझ्या मित्रांना किंवा माझ्या घरी पण नेहमी बोलताना ही गोष्ट बोलतो की मला सगळ्यात छान झोप क्लिक करून आल्यावर लागते. नक्कीच आयुष, पहिलं तर स्वागत आहे तुझं स्टार मीडिया मराठीमध्ये. क्लिक नक्कीच तू सगळ्याच कामात क्लिक होतोयस आणि प्रेक्षकांना दिसतोयस तू. जर्नी सुद्धा तुझी तशीच होती की कॉर्पोरेट पासून सुरुवात झाली ते आता ॲज अ हिरो म्हणून तू प्रेक्षकांसमोर आहेस. काय सांगशील की ती जर्नी कशी होती या इंडस्ट्रीमध्ये येण्यापर्यंतची? सो जर्नी ना एकतर खूप 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 जास्त लाँग होती. कारण मी या इंडस्ट्रीत काम करतोय 7th स्टँडर्डमध्ये असल्यापासून, 7वीत असल्यापासून. सो 7वीत जेव्हा मी होतो तेव्हा त्याच्या जवळपास जोधा अकबर फिल्मची शूट चालू होतं ND स्टुडिओ. तेव्हा मी बदलापूरला राहायचो. सो जोधा अकबर फिल्मच्या ह्याच्यासाठी शूटिंगसाठी 1001 ज्युनियर आर्टिस्ट मागवले गेले होते. सो त्यातले कर्जत आणि खोपोलीच्या जवळ बदलापूर होतं. सो बदलापूरपासून ते खोपोलीपर्यंत गावातली खूप मुलं गेली होती. त्यात मी पण एक होतो. आणि मी ऋतिक रोशनपासून किमान अर्धा किलोमीटर वगैरे लांब उभा राहून झेंडा हलवत होतो. याच आशेने की एकदा कधीतरी ऋतिक रोशनची एक आम्हाला झलक बघता येईल. पण ते काही झालं नाही. पण तिथून मला एक गोष्ट कळली की मला ना हे शूटिंग हा प्रकार खूप आवडतो. हे मला तेव्हा कळलं होतं. सो मला एका 7वीत असलेल्या मुलाला म्हणजे साधारण 13-14 वर्षांचा होतो मी. तेव्हा मला कळलं की हा जो माहोल आहे, हा जो आवाज आहे, ही जी एनर्जी आहे, की एका ॲक्शनवर 1000 लोकं चार्ज होऊन एका सर्टन गोलसाठी काम करतात, की आम्हाला हा शॉट मिळाला पाहिजे. त्यासाठी 1000 लोकं एकत्र येऊन त्या एका ॲक्शन ऑर्डरवर काम करतात, कटला शांत होतात. आणि इथे आपण एक एक इमोशन क्रिएट करतो. हे खरं नसतं, हे खोटं असतं. पण तरी हे बघितल्यावर लोकांना खरोखर रडायला येतं. लोकांच्या अंगावर खरोखर काटा येतो. सो ह्या सगळ्याची ना मला एक लत लागायला लागली हळूहळू. सो मग कसं, तर मी आधी डान्स क्लासला होतो. त्यामुळे बॅकग्राऊंड डान्सर म्हणून मी सुरुवात केली. आणि सुरुवात काय मला असं वाटतं की तोच माझा अंतही असेल. म्हणजे एका बॅकग्राऊंड डान्सर तुम्हाला खरं सांगतो की
बाकीच्यांचं माहिती, पण माझं एवढंच स्वप्न होतं की मी 10व्या लाईनीतनं पहिल्या लाईनीत येऊ आणि ऍक्टरच्या बाजूला डान्स करू. माझंही एवढंच स्वप्न होतं की माझ्याकडे एक साईड बॅग असेल, जी त्या पहिल्या लाईन मधली जी मुलं आहेत त्यांच्याकडे अशी महागडी एक साईड बॅग असायची आणि माझ्याकडे अशी ती शाळेतली मागे लावायची बॅग होती, 2 बेल्ट्सवाली. सो मला नेहमी असं हवं होतं की मी एक झिपर घालेन, साईड बॅग असेल, मोठे शूज घालेन, मी ॲटिट्यूडमध्ये बॅग खाली ठेवेन आणि ऍक्टरच्या बाजूला डान्स करेन. हे माझं तेव्हाचं सगळ्यात अल्टिमेट स्वप्न होतं. म्हणजे सगळ्यात मोठं स्वप्न काय होतं, तर मी फर्स्ट लाईनमधून बॅकग्राऊंड डान्सरचं काम करेन. पण ही युनिव्हर्सची, देवाची किंवा जे काही माझं बिलीफ आहे, ही त्याची कमाल आहे, माझं नशीब आहे हे. कारण मी काही दिसायला खूप उजवा नव्हतो किंवा काही अच्छा म्हणजे खूप एक्स्ट्रीमली टॅलेंटेड नव्हतो. म्हणजे मी सगळ्यात एव्हरेज होतो. पण मी खूप सगळ्यात जास्त जर माझ्याकडे काही पॉईंट होतो, तर मी सगळ्यात जास्त हार्डवर्किंग होतो. म्हणजे मी लुक्समध्ये, बॉडीमध्ये, टॅलेंटमध्ये कोणाला हरवू शकत नाही, हे मला माहिती आहे. पण जर कोण मला बोललं की मी आयुष तुझ्याहून जास्त हार्डवर्क करू शकतो, मग यू कॅनॉट. म्हणजे मला माहिती आहे की माझ्याहून जास्त हार्डवर्क नाही करू शकत कोणी. सो तो एक माझ्याकडे एक गॉड गिफ्ट आहे आणि त्याच्यासोबत नशीब. सो मी बॅकग्राऊंड डान्सर होतो, तिथून मी असिस्टंट कोरिओग्राफर झालो. मी बुगी उगीमध्ये असिस्टंट कोरिओग्राफी केली आहे. परेश शिरोडकर म्हणून माझे गुरु आहेत बदलापूरचे, त्यांना मी असिस्ट केलंय. बऱ्याच मराठी अगडबम नावाचा एक मराठी चित्रपट आहे. सो त्यात अजूनही मी दिसतो. आणि शेवटचं मला असं वाटतं बॅकग्राऊंड डान्सिंगचं मी काम केलं होतं सनी देओलचा जो मुलगा आहे करण देओल म्हणून. सो त्याची एक फिल्म आली होती पल पल दिल के पास. सो त्याची जी गाणी आहेत त्यात मी बॅकग्राऊंड डान्सर. आणि तुम्ही आत्ताही युट्यूबवर सर्च केलं पल पल दिल के पास सॉंग, सो त्यात तुम्ही मला बॅकग्राऊंडमध्ये बघू शकता. असाच दिसतोय, फक्त तेव्हा दाढी नव्हती. सो ते ते माझं शेवटचं बॅकग्राऊंड डान्सर म्हणून केलेलं काम होतं. त्यानंतर मी इमॅजिकामध्ये ॲज अ डान्सर म्हणून एम्प्लॉईड होतो. सो तिथे जी कार्निवल वगैरे व्हायची, आम्ही इमॅजिकाचे टी शर्ट्स घालायचो आणि बदलापूरवरनं खोपोली आम्हाला जवळ होतं. सो बदलापूर ते खोपोली जाऊन आम्ही त्या परेडमध्ये डान्स करायचो. तेही मी वर्षभर केलं. आणि त्यानंतर मी बऱ्याच शोजमध्ये आपल्या चला हवा येऊ द्या झालं, बिग बॉस झालं. सो अशा जे मराठी अवॉर्ड झाले ह्या सगळ्यात बॅकग्राऊंड डान्सिंग केले. हिंदी अवॉर्ड्समध्ये बॅकग्राऊंड डान्सिंग केलंय. आणि ह्या सगळ्या जर्नीमध्ये मला नेहमी एक डिफरन्स जाणवायला लागला, की जो माणूस मध्ये उभा आहे, जो ऍक्टर मध्ये उभा आहे तो आणि हे जे 100 डान्सर्स आहेत यांच्यात एक फरक आहे, की हा जो ऍक्टर आहे याचा गोल खूप जास्त मोठा आहे. या हे जे डान्सर्स आहेत त्यांच्यापेक्षा. म्हणजे मी माझ्यासाठी बोलू शकतो, बाकीच्यांचा गोल काय मला माहित नाही. पण पर्सनली मला वाटायला लागलं की हा हा जो सेंटरला माणूस आहे, ह्याला इतकी इज्जत, ह्याला इतकी ट्रीटमेंट, याला हे महत्व आहे ना, हे काय? सो मग मी ह्याच्या शोधात लागलो की हे महत्व कसं मिळेल. आणि त्याचं उत्तर होतं हार्डवर्क. त्याचं उत्तर दुसरं काहीच नव्हतं, फक्त आणि फक्त हार्डवर्क. म्हणजे त्याचं नशीब आणि ते सगळं आपल्या हातात नसतं, किंवा तो कुठल्या फॅमिलीतनं येतोयस, किंवा तुझ्या मागे कोण आहे, तुझ्या पुढे कोण आहे, आपल्या हातात नसतं. आपल्या हातात असतं ते हार्डवर्क. सो तिथून मला ना तो डिफरन्स जाणवत होता, पण मी त्याच्यावर ऍक्ट नव्हतो करत त्या डिफरन्सवर, की ऍक्टर आणि बॅकग्राऊंड डान्सरमध्ये जो डिफरन्स आहे त्याच्यावर मला डिफरन्स तेव्हापासून जाणवत होता. पण कधी मी त्याच्यावर विचार नाही केला की हा डिफरन्स मी फिल कसा करू. पण नशिबाला हवं होतं की तो डिफरन्स फिल झाला पाहिजे. आणि करत करत असिस्टंट कोरिओग्राफी झाली. मग मी 3 वर्ष युएसला गेलो. सो मी 2.5 वर्ष युएसला राहिलोय. आणि तिथे मग मी ज्या इन्स्टिट्यूटमध्ये काम करायचो ॲज अ इन्स्ट्रक्टर, डान्स इन्स्ट्रक्टर, मी तिकडे बॉलिवूड डान्स शिकवायचो. सो त्या इन्स्टिट्यूट सोबत मी म्युझिकल प्लेस करायला लागलो, ब्रॉडवे म्युझिकल करायला लागलो. आणि तिथून एक ऍक्टिंगची जर्नी सुरू झाली. आणि त्याचा एक मागे एक डॉट होतं की जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा युनिव्हर्सिटी युथ फेस्टिवलचं माईम करायचो मी. सो तिथे एक थोडंफार ऍक्टिंगची कनेक्शन होतं. आणि प्रत्येक डान्सरला एक्सप्रेशन्स आणि तो जो एक्सप्रेस करण्याचा जो भाग असतो ऍक्टिंगचा तो असतोच. पण प्रोफेशनली ऍक्टिंग मी कुठेच शिकलो नाही. आणि मी ब्रॉडवे केलं अमेरिकेत आणि त्यानंतर मी 3 वर्षांनी परत भारतात आलो. आणि मला इथे येऊन माझ्यातनं एक छोटासा एक किडा आहे जो नेहमी मला सांगत असतो की ट्राय समथिंग न्यू, चॅलेंज युअर सेल्फ. म्हणजे मी कधीच एक काम किंवा एक गोष्ट सलग नाही करू शकत. म्हणजे मला वेगळं 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 करावं लागतं. म्हणजे एक मे बी असा दिवस येईल 40 वर्षांचा मी होईन आणि मी हे सगळं सोडून शेती करायला लागेन. आणि हे होऊ शकतं कारण मी बोर होऊ शकतो कुठल्याही गोष्टीला इझिली. त्यामुळे मला खूप काय काय, म्हणून आता मी माईम म्युझिकल करतोय, मी टेलिव्हिजनमध्ये काम केलंय, मी डान्स करतो, मी क्रिकेट खेळतो, मी पेंटिंग करतो, मी खूप पुस्तकं वाचतो, मला पॅरलल युनिव्हर्सबद्दल खूप क्युरिओसिटी आहे. मी एआयचा कोर्स केलाय, एक AI फॉर एव्हरीवन नावाचा. सो मला खूप वेगळं करायला आवडतं. सो मला कळलं की आता अमेरिकेतनं मी ऍक्सेंट घेऊन आलो होतो छान, 11, 12, 13 असं वगैरे बोलवतो, रूटला राऊट बोलायचो मी. सो मला आता कळलं की सगळ्यात चॅलेंजिंग गोष्ट आता काय तर मराठीत
बोलणं मराठीत, डायलॉग्स किंवा ॲक्टिंग परफॉर्म करणं मराठी भाषेत. कारण मी इंग्लिश मीडियममध्ये शिकलोय आणि माझ्या घरी मराठी बोललं जायचं, पण माझं भाषेवर इतकं प्रभुत्व नव्हतं. आताही नाहीये आणि तेव्हा तर अजिबातच नव्हतं. मग तेव्हा माझं मराठी खूप जास्त वीक होतं आणि इंग्लिशचा, हिंदीचा खूप प्रभाव होता माझ्यावर. सो मी चॅलेंज घेतलं, की आत्ता आपण आपल्या भाषेत काम करायचं, जी भाषा आपल्याला येत नाहीये नीट, आणि ते चॅलेंज घ्यायचं. त्यामुळे मग मी पहिलं ऑडिशन दिलं, म्हणजे बॉस माझ्या लाडाची नावाचा कार्यक्रम होता सोनी मराठीवर. ते माझं पहिलं ऑडिशन होतं आणि त्यात मी सिलेक्ट झालो. आणि मलाच कळलं नाही काय झालं, मी सिलेक्ट कसा झालो, काय. मला अजिबात ॲक्टिंग येत नव्हती. पण काय माहिती त्यांना काय दिसलं. मला मनवा नाईक म्हणून आमच्या प्रोड्युसर आहेत. सो मी कुठलंही आयुष्यात जे काम करतो त्याच्या आधी त्यांना मेसेज करतो, की कारण त्यांच्यामुळे मला हे करिअर लाभलंय. मनोज मॅमने माझ्यावर विश्वास दाखवला. त्यांनी मला पहिला शो दिला आणि त्याच्यापुढे सगळं घडत गेलं. सो त्यांना मी जेव्हा विचारलं, की "काय तुम्हाला काय दिसलं माझ्यात?" सो त्या बोलल्या होत्या, की "तुझ्या डोळ्यात इनोसन्स आहे, जो मिहीर कॅरेक्टरला हवाय. बाकी सगळं सगळ्या मेहनत करणं आहे तुला खूप, आणि त्यांना खूप काम आहे माझ्यावर करण्यासारखं, डिरेक्टरला, प्रोड्युसर्सला. पण तुझ्या डोळ्यात जो इनोसन्स आहे, त्या इनोसन्समुळे तुला हे काम मिळालंय." आणि तो इनोसेन्स मला कळलं, की मला काही येत नाही तो इनोसेन्स, तो माझ्यासाठी वर्क झाला. जर मी शिकलो असतो, जर ॲक्टिंग शिकलो असतो, थिएटर केलं असतं खूप, तर माझ्या डोळ्यातला इनोसेन्स मेला असता. सो कधी-कधी नाही येणं पण खूप महत्वाचं आहे. कधी-कधी सगळंच आलं पाहिजे असं नाहीये. मग पहिला शो झाला आणि पहिल्या मी बॉस माझ्या लाडाचीच्या सेटवर ॲक्टिंग शिकलो. म्हणजे आत्ता पण जाऊन जर तुम्ही पहिले 30 एपिसोड पाहिले तर खूप वीक परफॉर्मन्स वाटतो मला, माझा वैयक्तिक. पण त्याच्यानंतर तो ना परफॉर्मन्स सुधारताना दिसतो त्या शोमध्ये. आणि मी त्या सेटवर त्या लोकांकडून, म्हणजे भाग्यश्री लिमये, रोहिणी हट्टंगडी, गिरीश ओक, माधवी जुवेकर, शलाका पवार, आमचे डिरेक्टर, प्रोड्युसर, ह्या सगळ्यांनी मला शिकवलं, की कसं थर्माकोलकडे बघून ॲक्टिंग करावी लागते, कसा लाईट घ्यायचा असतो, कसा समोर ॲक्टर नसताना डायलॉग बोलावा लागतो. या सगळ्या ज्या छोट्या-छोट्या गिमिक टेक्निक्स आहेत, या सगळ्या मी बॉस माझी लाडाचीच्या सेटवर शिकलो. आणि मग दुसरा शो मला मिळाला 36 गुणी जोडी, आणि मग त्यात ते सगळं इम्प्लिमेंट केलं. सो तिथे पहिल्यांदा मी मी परफॉर्म करायला शिकलो. म्हणजे मला परफॉर्म करता यायला लागलं, की कॅरेक्टर प्ले केलं मी. कारण बॉसमध्ये तर मी जसं आयुष्य तसंच करायचो. मला काही ॲक्टिंग वगैरे यायचीच नाही. मी जसा वागतो, जसा बोलतो, ते तसं सरळ-सरळ बोलून यायचो. पण मग पात्र करायला शिकलो. मग मला कळायला लागलं, की अच्छा इमोशन आहे. मग अच्छा ॲग्रेशनच्या वेळेस मी असं फील करतो. ब्रीथिंग अशी असते. डोळ्यातनं अश्रू असे येतात. सो ही सगळी ही जी जर्नी आहे, ती माझ्यासोबत घडत गेली. आणि आज मला नेहमी असं वाटतं, की मी एक बॅकग्राऊंड डान्सर होतो, ज्याचं स्वप्न होतं फर्स्ट लाईनमध्ये येणं. आणि आज मी एक लीड ॲक्टर, आणि माझ्या मागे असं नाही, पण माझ्यासोबत डान्सर्स असतात, बॅकग्राऊंड डान्सर्स असतात. मी त्यांच्या लाईफला खूप रिलेट करू शकतो. मी पाहिलंय किंवा माझ्या बॅचची मुलं आहेत. म्हणजे माझ्यासोबत जे माझ्या बाजूला उभी राहणारी मुलं, ती बॅकग्राऊंड, आणि त्यात काही वाईट नाहीये. ते त्यांचं बरोबर करतात. पण माझ्या नशिबाने मला कुठे आणलं, की आज मी लीड करतोय. म्हणजे माझं स्वप्न इथे उभं राहण्याचं होतं, पण देवानी मला म्हटलं, की नाही, तू इथे सेंटरला उभा राहा. सो मी नेहमी म्हणतो, की मला जितकं हवं होतं त्याहून खूप जास्त मिळालंय. सो आय हॅव नथिंग टू लूज. त्यामुळे मला कसली भीती नसते, की हे जाईल, ते जाईल. माझ्याकडे खूप आहे. मी खूप जास्त ग्रेटफुल आहे. म्हणजे युनिव्हर्सला किंवा माझा जो बिलीफ सिस्टम आहे मला बोनस आहे माझ्याकडे. सो मला काही गमवायची भीतीच नसते कधी. कारण एवढं असताना मी सांगू, मी लालबागच्या राजाला गेलो होतो. मला सगळ्यांनी आल्यावर विचारलं, की "काय बाबा, लालबागचा राजा नवसाला पावतो, काय मागितलंस?" म्हटलं, "राजासमोर गेलो." म्हटलं, "यार, माझे आई-बाबा सोबत होते. आम्ही आरामात पायावर डोकं वगैरे ठेवून दर्शन घेतलं. गर्दी होती, बरंच धक्काबुक्की सगळी झाली, पण नशीब बघ ना, मम्मी-पप्पांसोबत लालबागच्या राजाचं दर्शन मिळालं." मी थँक यू सोडून अजून काय बोलू? थँक यू बोललो मी. काही मागितलं नाही. ॲक्टर असल्यामुळे मला ते व्ही-आय-पी आणि ते सगळ्याचं ट्रीटमेंट मिळाली थोडीफार. पण नंतर इव्हेंच्युअली आपल्याला सगळ्यांना लाईन लावावीच लागते. सो इतरांना मला वाटतं 5-6 तास लागले असतील, पण मला 2 तास लागले दर्शनाला. आणि जे मी मान्य करतो, मला काय त्यात हे चुकीचं वाटलं नाही. म्हणजे मी ॲक्टर म्हणून जे काम केलंय त्या मेहनतीची पोचपावती म्हणून मला बाबा पुढे जाता आलं थोडं. आणि त्यात माझे आई-बाबा सोबत होते. माझ्या आई पहिल्यांदा लालबागचं दर्शन केलं. आणि मग लालबागच्या राजाकडे काय मागणार? राजाने एवढं दिलं ना, मग मी फक्त देवाकडे जातो आणि थँक म्हणतो. मी कधीच देवाकडे काही मागत नाही. नक्कीच जयेश, तू जेव्हा आता हे सांगत होतास तुझा प्रवास, तर माझ्या डोळ्यासमोर येत होता ते सगळं. आपलं असतं ना, की स्ट्रगल पिरियड सुरू असताना इथपर्यंत आता तू पोहोचलायस. तू आता सांगितलंस, की बॅकग्राऊंड डान्सर ते आता लीड करतोयस ते. पण घरच्यांना कसं मनवलं होतंस? कारण त्यांनाही असं माहिती होतं का, की तू या फील्डमध्ये जाणार आहेस? मला ना मी या बाबतीत पण अगेन लकी आहे, की माझ्या घरचे खूप मोठे सिनेमा फॅन आहेत. म्हणजे तुम्ही जर कधी Instagramवर जाऊन बेडरूम पाहिलं, तुम्हाला कळेल, की माझ्या घरी सिनेमाचा किती इन्फ्लुअन्स आहे. सो माझे आजोबा, म्हणजे माझ्या आईचे बाबा,
सेटिंग डिपार्टमेंटमध्ये कामाला होते RK स्टुडिओला. त्यामुळे माझ्या आईचं सेटवर येणं जाणं होतं. माझ्या आईने अमिताभ बच्चन, ऋषी कपूर असे समोरून त्यांना पाहिलंय लहानपणी. आणि माझे पप्पा माटुंग्याला राहायचे आणि माझ्या पप्पांच्या आमच्या माटुंग्याच्या चाळीत ना सगळे आर्ट डिरेक्टर आणि असे शूटिंगवाली लोकं राहायची. सो ते शोलेचे किस्से वगैरे. सो माझ्या मम्मी पप्पांना ना आधीपासून फिल्मच्या इन्साईट्स किंवा BTS इथपर्यंत नॉलेज होतं. म्हणजे आजही मी त्यांना फिल्म एन्सायक्लोपीडिया म्हणतो. कारण त्यांना तुम्ही रॅन्डम फिल्म अशी उचलत विचारा ह्याचा डिरेक्टर कोण आहे, ह्याचे लिरिक्स, ऍक्टर वगैरे तर म्हणजे त्यांच्यासाठी क्षुल्लक आहे. लिरिक्स कोणी लिहिले आहेत, कंपोजर कोण आहे किंवा ह्याचा प्रोड्युसर, असं टेक्निकल डिपार्टमेंट पण त्यांना माहीत असतं. रॅन्डम फिल्म कुठली, असं पण नाही की जुने नवीन, कोणीही तुम्ही सावरियाची गाणी कोणी लिहिली तर विचारा किंवा सावरिया कुठल्या डेटला रिलीज झाली आहे. आमच्या घरी ओम शांती ओम सावरिया रिलीज होताना आमच्या घरी प्रेशर होतं की बापरे 2 पिक्चर एकत्र क्लॅश होतं, आपण कुठला बघायचा. सो या लेवलला त्यांचं ह्या क्षेत्राला घेऊन प्रेम होतं. त्यामुळे जेव्हा मी सुरू केलं, इनिशियली त्यांना थोडंसं असं होतं की यार किती प्रेम असलं तरी हे क्षेत्र रिस्की आहे, इथे काही गॅरंटी नसते कामाची. ती आजही नाही आहे. म्हणजे मला आजही काय म्हणतो आपण परमनंट जॉब किंवा आपण फायनान्शियली सिक्युअर नाही आहोत या क्षेत्रात. त्यामुळे त्यांचं टेन्शन हे जायज आहे. म्हणजे हे कुठल्याही पालकाला टेन्शन येणारच की बाबा या क्षेत्रात चाललं. एंटरटेनमेंट फील्ड इज नॉट, इट्स व्हेरी अनसर्टन. सो त्यामुळे त्यांना ते एक प्रॅक्टिकल टेन्शन होतं. त्यांचं एवढंच म्हणणं होतं की तू शिक्षण पूर्ण कर. 10th मध्ये जेव्हा होतो तेव्हा 3 महिने डान्स क्लास बंद केला. मग 12thच्या वेळेस थोडं हे होतं. मग ग्रॅज्युएशन पूर्ण झालं पाहिजे. हे छोटे मोठे त्यांचे जे बेसिक हट्ट होते ते. पण बाकी त्यांचा फुल फ्लेजेड सपोर्ट होता मला, की रात्री लेट होतं यायला तर परेश सर आहेत सोबत किंवा माझा मित्र आहे आदित्य म्हणून, त्याच्यासोबत मी जायचो. अजूनही तो माझा माझा बेस्ट फ्रेंड असतो. त्याच्यासोबत आहे ना, तर बाबा ठीक आहे. त्यांना काही टेन्शन नव्हतं की रात्री लेट होतोय का, मला सकाळी परत लवकर चाललंय उठून. कारण बुगी उगीच्या वेळेस ना मी बदलापूर ते अंधेरी ट्रॅव्हल करायचो आणि त्यात 12-12, 14-14 तास रिहर्सल. मग परत घरी या बदलापूरला, परत सकाळी जा. म्हणजे मी किती दिवस तोंड पण नाही बघितलं मम्मी पप्पांचं. पण ते पण सगळं त्यांना चालत होतं कारण त्यांना दिसत होतं की हा मेहनत करतो, ह्याला हे आवडतंय, तो काहीतरी करेल. आणि आमच्या मम्मी पप्पांनी मला आणि माझा भाऊ उत्कर्ष आम्हाला ना चुकू दिलंय. त्यांनी आधीच येऊन नाही हात धरले की हे चुकीचं आहे. त्यांनी ना आम्हाला नेहमी क्लिअर होतं की तुझी फाईट आहे, यू फाईट. तू पडशील, तुला लागेल, खूप एमर्जन्सी असेल तेव्हा आम्ही येऊ. पण तुझी फाईट आहे, तुला नुकसान होणार आहे ते तू बघ. आम्हाला कधी तू, आणि हे मी माझ्या लहान भावाला जेव्हा त्याची जबाबदारी माझ्यावर असते. म्हणजे माझ्या लहान भावाचा पेरेंट मी आहे, त्याचं पेरेंटिंग मी केलंय. सो मी पण त्याला तसंच वाढवतो जसं माझ्या मम्मी पप्पांनी मला वाढवलं. त्यांनी मला आयुष्य जगायला शिकवलं नाही, त्यांनी मला सूट दिली की तू आयुष्य जग, चुका कर, तू चुकशील, जेव्हा तुझी चूक एक्स्ट्रीम लाईन पार करेल ना तेव्हा आम्ही तुला वाचवायला येऊ. पण यू डू युअर मिस्टेक्स, यू लर्न फ्रॉम युअर मिस्टेक्स. जे मी माझ्या लहान भावासोबत करतो की यू लर्न फ्रॉम युअर मिस्टेक्स. जर त्यांना कळतं की हा वाया जाणार आहे तर ते लोक येऊन थांबवतात. पण ते नॉर्मल जगणं येऊन शिकवत नाहीत की हे असंच केलं पाहिजे. किंवा ते कधीच, माझे पेरेंट्स कधीच स्ट्रिक्ट नव्हते. त्यामुळे आज म्हणजे मी खूप प्राऊडली, जेव्हा असतं ना की जेवढे पॅरेंट्स स्ट्रिक्ट असतात तेवढी मुलं वाया जातात, आणि आय बिलीव्ह दॅट. म्हणजे मी आणि माझा लहान भाऊ, आमचं आजही तितकंच प्रेम आहे, आमच्या आईवडिलांवर तितकंच प्रेम आहे. आम्ही दोघेही वाया नाही गेलो, दोघेही आमची आमची कामं करतोय. माझा लहान भाऊ लंडनला अभ्यास करतोय, मी इथे माझी मेहनत करतोय. त्यामुळे प्रत्येक, म्हणजे मला असं वाटतं की पेरेंट्सला स्ट्रिक्ट राहणं गरजेचं नाही. म्हणजे ते लोक खूप 3 इडियट्स बघून पण खूप इन्फ्लुएन्स झाले होते की भाई करायचं तर करायचं, ज्याच्यात आपल्याला मजा येते ते काम केलं पाहिजे. त्यामुळे मला नेहमी 110% सपोर्ट आहे माझ्या पेरेंट्सचा. आणि माझी अचीवमेंट, प्रत्येक छोटी मोठी अचीवमेंट जितकी मी सेलिब्रेट करत नसेल ना तितकी ते करतात. म्हणजे छोट्यातली छोटी गोष्ट आता होते ना, तर मला एखादं गाणं येणं, एखादा इंटरव्ह्यू येणं, आता हा इंटरव्ह्यू रिलीज होईल तर माझ्यासाठी काय की हा इंटरव्ह्यू आला, त्यांच्यासाठी अरे बापरे आयुष्याचा इंटरव्ह्यू आला, सगळे टीव्हीवर लावून वगैरे बघणं. सो माझ्याहून जास्त माझी जर्नी ते एन्जॉय करतात. सो त्यामुळे मला कुठेच एका क्षणी पण असं वाटत नाही की माझ्या आईबाबांचा मला सपोर्ट नाही. आयुष्यातच तू सांगितलंस की फॅमिली बॅकग्राऊंड फिल्मी आहे तसं, म्हणजे त्यांना बऱ्यापैकी यातलं माहिती आहे. पण अशी कुठली प्राऊड मुमेंट त्यांच्यासाठी होती की तुझं जेव्हा मालिका आली त्यांच्या डोळ्यात अश्रू होते? म्हणजे अशा ना मुवमेंट्स खूप आहेत. म्हणजे पहिल्यांदा ऑब्व्हियसली पहिल्यांदा आमच्या सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू कधी होते तुम्हाला सांगतो, की माझी ना खूप इच्छा होती की मी डेब्यू फिल्ममधनं केलं पाहिजे. फिल्म, सिनेमा असं माझं खूप होतं. आणि माझी आजी, म्हणजे माझ्या मम्मीची मम्मी, माझी आई, तिला मी आई म्हणतो आणि मम्मीला मम्मी म्हणतो. तर तिचं म्हणणं होतं की पण जर तू फिल्म करशील ना तर आमच्या बिल्डिंगमधल्या बायका फिल्म नाही बघत, ते लोक सिरियल बघतात. म्हणजे भोईर पाटील जे आहेत आमचे शेजारी, ते म्हणतात की त्या भोईर काकू कशा ओळखणार तुला, ते तर फिल्म बघायला जात नाही थिएटरला, ते तर सिरियल बघतात, तू सिरियल केली पाहिजे तर त्या तुला ओळखतील. आणि माझं होतं की नाही यार आई, सिरियल अशी कूल नसते, फिल्म कूल असते, मी ऍक्शन करतो, मी डान्स करतो. पण तिचं होतं की नाही नाही नाही. आणि ती वारली कोविडमध्ये.
आणि त्याच्यानंतर नेहमी माझ्यासोबत जे मला हवं होतं ते होत गेलं. मी तुला एका पॉइंटला म्हटलं ना, की नशीब सुरू झालं माझं आणि सगळं होत गेलं बॅकग्राऊंड डान्सरपासून. सो आजही मला तेच वाटतं, की आई वर गेली आणि ती वरून सगळी सूत्र हे करते आता. तिने फुल देवान वगैरे कंट्रोल केलं, की आयुषला पाहिजे ना ते, तर आता तेच करायचं. सो मग तिथून माझं करिअरच सुरू झालं. म्हणजे आई बघायला नव्हती. मी पहिला म्हणजे माझा जो पहिला एपिसोड टेलिकास्ट झाला बॉस माझी लाडाचीचा. सो मी आजही आत्ता तुम्ही जाऊन Instagramवर मागे जाऊन सर्च करू शकता आणि त्याच्यावर मी कॅप्शन लिहिलं, की आई हे तुझ्यासाठी. मी माझा पहिला प्रोमो टाकला होता. आणि त्याच्यात पण एक एक म्हणजे आता सी आय डोंट नो की लोक मॅजिकमध्ये बिलीव्ह करतात का नाही, पण माझा एक बिलीव्ह इन मॅजिक आहे की ना, बॉस माझी लाडाचा मुहूर्ताचा सिक्वेन्स सुरू होता आणि माझी आई म्हणजे माझी आजी नेहमी चाफा घालायची. म्हणजे ती म्हणजे चाफ्याचा स्मेल ही आमची मेमरी आहे, स्ट्रॉंग मेमरी आहे. की आजी आली ना की तिचा आधी तिच्या चाफ्याचा स्मेल यायचा आणि आमचा मुहूर्ताचा शॉट चालू होता आणि खिडकीतून असा चाफा उडत, म्हणजे मी असा हात ठेवला होता, चाफा उडत येऊन माझ्या इथे लँड झाला. म्हणजे आम्ही भुल्लरला शूट करत होतो मडला. सो तिकडे ऑफिसच्या सेटअपमध्ये खिडकी होती आणि मी अजिबात असा अंधश्रद्धाळू किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये माझा अजिबात विश्वासच नव्हता. आणि माझा अजूनही अशा गोष्टींमध्ये विश्वास नाही की ते हे येतं नाही का, त्याच्यावर ठेवून फूक मारून विष माग, अशा गोष्टींवर माझा विश्वास नाही. पण आता मला त्या क्षणी खूप आईची आठवण येत होती, की यार आता आजी पाहिजे होती. मी तिला सांगितलं होतं, की बघ तू बोलली होतीस ना मी सिरियल करतो, तू सिरियल कर. मी सिरियल करते. फायनली मराठी टेलिव्हिजनवर काम करतोय, जे तुझं स्वप्न होतं. आता तू तुझ्या बिल्डिंग मधल्या बायकांना तू सांगू शकते, की अरे हा आपला आयुष सिरियल करतोय, हा हिरो आहे तो माझा नातू आहे. आणि तेव्हा ती नव्हती आणि मी ते आठवत होतो. मुहूर्त चालू होता समोर आणि मला आजही आठवते. माझे डोळे बंद होते आणि अचानक खिडकीतनं ते असं चाफ्याचं आलं आणि माझा हात असा जोडलेला असतो ना आपण, त्या गॅपमध्ये येऊन थांबला आणि मला स्मेल आला चाफ्याचा. आणि म्हटलं यार हे किती म्हणजे किती मॅजिकल ही गोष्ट. आणि हे माझ्या शूटचा डे वन, म्हणजे जेव्हा मी माझ्या आयुष्यात सगळ्यात जास्त नर्वस होतो, की आता बापरे शूट आणि मला डायलॉग्स बोलायचे आहेत आणि आता एवढी लोक मला बघणार आहेत. आणि माझा स्पीकिंग एक्सपिरियन्स नव्हता, डायलॉग बोलण्याची सवय नव्हती. मी डान्सर होतो किंवा मी म्युझिकल्स केले होते. पण ते आईने येऊन आशीर्वाद दिला असं मला. आणि तिथून मग जे मी सुटलो ते सुटलो. मग ते मी थांबलोच नाही. त्याच्यानंतर देअर वॉज नो लुकिंग बॅक. मग मला कळलं की भाई हे सगळं आईने कन्फर्म साईन दिलं की भाई हे सगळं भाई मैं कर रही हूँ, तू बस चलते रे. मग तेव्हापासून मग मी जे म्हटलं ना की फिअर ऑफ लुझिंग नाहीये मला. लुझिंग म्हणजे हारण्याची भीतीच नाहीये मला. कारण आत्ता मी जिंकण्याच्या पलीकडे आहे माझ्या डोक्यात. माझं जीत इथे होती आणि मी त्याच्या पुढे त्याच्या पुढे खेळतोय मी सगळं. त्यामुळे मला फिअर नाहीये या दोन गोष्टींमुळे, की एक तर माझं स्वप्न खूप पुढे चालू आहे आणि दुसरं माझी आई आहे वर. त्यामुळे आय डोंट हॅव एनी फिअर. इंडस्ट्रीमध्ये यायच्या आधीचं आयुष्य आणि आता आल्यानंतरचं आयुष्य, किती आयुष्य बदललंय तुझं असं तुला जाणवतंय? म्हणजे ना ॲज आयुष मी ते एक जाकीर खान म्हणून एक स्टँडअप कॉमेडियन तो बोलला होता की की ना स्टार तो मी बचपन से था पर घमंड अब करने लगा हूं. तसं तसं नाही एक्झॅक्टली, पण माझ्या डोक्यात ना मी सांगू, माझे पप्पा पण ह्या ह्याच्यावर बोलत की आता तुला लोक जेव्हा ओळखतात रस्त्यात किंवा कोण फोटो काढायला येतं किंवा असं काही होतं, तेव्हा तुला असं भारी वाटतं का वगैरे. तर मी म्हणतं की हा मला थोडं भारी वाटतं, पण ना जेव्हापासून मी हे सुरू केलं ना तेव्हापासून मला माहित होतं की हे होणार आहे माझ्यासोबत. म्हणजे माझ्या डोक्यात कधी हे नाही होणार की मी मी फेमस होईन, लोक माझ्यासोबत फोटो काढतील किंवा मी टीव्हीवर दिसेन किंवा मी अवॉर्ड्समध्ये परफॉर्म करेन. हे असं नाही होणार. हे असं कधी वाटलंच नाही. जेव्हापासून मला हे स्वप्न सुरू झालं तेव्हापासून मला कधी सेकंड थॉट नव्हतं की हे होणार नाही. त्यामुळे जेव्हा होतं ना तेव्हा पण म्हणजे माझं सांगतो आयुष्यातला सगळ्यात मोठा हाय काय असतो, की आपल्यासोबत एक मोठी गोष्ट व्हावी. म्हणजे फॉर एक्झाम्पल की एखादा कुठला तरी मोठा अवॉर्ड मला मिळाला आणि त्याच्यावर मी रिॲक्टच नाही केलं. ह्याच्याने मला खूप असं हे मिळतं हाय. का कधी कधी ते ऑस्कर्सला असं किलियन मर्फी टाईप ॲक्टर्स होतो, त्यांना ऑस्कर अनाऊन्स होतो आणि ते लोक खूप रिॲक्ट नाही करत. ते लोक उठतात, जेंटली जाऊन अवॉर्ड घेतात आणि कॉन्फिडेंटली निघून येतात, की ॲज इफ की हा ऑफकोर्स आय नो की हे माझ्यासोबत होणार होतं. म्हणजे इट इज नॉट ओव्हर कॉन्फिडन्स, पण माझ्यानं हा कॉन्फिडन्स खूप आहे. म्हणजे मी पण मे बी फिल्मफेअर आयफा जेव्हा मला मिळेल ना तेव्हा मी खूप कमी रिॲक्ट करेन. मी ते येस ऊस नाही करणार. मी एक छान हलकी स्माईल करीन, चालत जाईन जेंटलमॅन सारखा, त्या अवॉर्ड घेऊन येईन. आत्ता पण जेव्हा माझं इंस्टाग्राम व्हेरीफाय झालं होतं गेल्या वर्षी, तर माझ्या ना अवतीभोवती तेव्हा इंस्टाग्राम व्हेरिफिकेशनचं खूप हवा चालू होती. सगळ्यांचं इंस्टाग्राम व्हेरीफाय होत होतं आणि माझं होत नव्हतं. सो ज्यांचं होत होतं ते डिनर वगैरे ठेवत होते, पार्टी वगैरे, केक वगैरे कापत होते. आणि मी ठरवलं होतं की जेव्हा माझं होईल, मी अप्लाय केलं होतं, जेव्हा माझं होईल तेव्हा मी काही रिॲक्ट नाही करणार. आणि मी ना माझा 36 गुणीचं शूट सुरू होतं तेव्हा मला अजूनही आठवतं. ठाण्यातच होतं, बँक्वेटमध्ये शूट करत होतो आम्ही. आणि माझा शॉटच्या मध्ये ब्रेक होता आणि दुसऱ्या ॲक्टरचा शॉट चालू होता. तर मला इथे माझा फोन होता. सो ते झालं.
मी पाहिलं असं, युअर अकाउंट इज व्हेरीफाईड. मी असं ठेवलं, ते बोलले आयुष तुला बोलवलंय. म्हटलं आलो. मी गेलो, मी शॉर्ट कम्प्लीट केला. माझा पॅकअप झाला. मी रात्री मम्मीला फोन केला, म्हटलं मम्मी ते इंस्टाग्रामचं ते ब्लू टिक आलंय. तर मम्मी काय झालं वगैरे. म्हटलं हा ठीक आहे, येणारच होतं. सो मी ना गोष्टींना या ह्याच्यात घेतो की हा होणेही वाला था. आय एन्जॉय इट. पण ना मी, आणि हेच सेम गोज फॉर ऑल द बॅड थिंग्स ऑल्सो. म्हणजे माझं दुःख पण तिथेच आहे, माझं सुख पण तिथेच आहे. म्हणजे माझ्यासोबत होणारी एखादी वाईट गोष्ट किंवा माझ्यासोबत होणारी एखादी चांगली गोष्ट डझंट डिसाइड माय मूड. म्हणजे हॅपीनेस आणि सक्सेस ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. अ अनसक्सेसफुल मॅन कॅन बी हॅपी, अ सक्सेसफुल मॅन कॅन बी अनहॅपी. सो आय वॉन्ट टू बी हॅपी. सो त्याच्यामुळे माझं सक्सेस किंवा अनसक्सेसफुल होणं हे माझ्या हॅपीनेसला कधीच एफेक्ट नाही करत. नक्कीच. तू आता अवॉर्ड्सचा विषय काढला होता. लवकरात लवकर असे अवॉर्ड्स तुला लवकरात लवकर मोठ्या-मोठ्या ट्रॉफ्या मिळत राहू दे. हीच सदिच्छा आहे तुझ्यासाठी. आयुष, आपण जेव्हा सक्सेसच्या सीडीवरती असतो किंवा अप अँड डाऊन सगळ्यांचेच असतात. असं डाऊन कुठलं जिथे असं वाटलं की नाही, थोडंफार काहीतरी घडायला पाहिजे किंवा असं कोणाशी मन मोकळं करावंसं वाटतं, तर मग ते कुठली अशी फेज आली होती का? म्हणजे रिसेंटली ना मला 2 माझे शो झाले टेलिव्हिजनवर. आणि त्यानंतर ना मला असं खूप एका पॉइंट नंतर थोडी ना घुसमट व्हायला लागली की मी ॲक्शन शिकलोय. म्हणजे मी ट्रेंड आहे फिल्म ॲक्शनमध्ये. मार्शल आर्ट्स केलंय मी थोडं. मी जिम्नॅस्टिक्स केलंय. मी डान्स शिकलोय. काम करता करता मी ॲक्टिंग शिकलो. आता माझं नाटक सुरू आहे, त्यामुळे ॲक्टिंगची पण एक्सरसाइज होते बऱ्यापैकी. आणि हे सगळं येत असताना हे एक्सप्लोर करता येत नाहीये मला टेलिव्हिजन स्पेसमध्ये हे. कारण सिरियलमध्ये सहसा आपण हे 3 गोष्टी एकत्र नाही वापरू शकत. कधीतरी एखादा ॲक्शन सिक्वेन्स येतो, त्याला पण लिमिटेशन्स असतात. डान्स पण कधीतरी एखादा अवॉर्ड्स होतं, त्यात नाचता येतं. आणि रोज ॲक्टिंगचं होते. पण मला ना असं जाणवलं की यार, यू आर मेड फॉर फिल्म्स. हे मला रिअलाईज झालं की फिल्म्स एक अशी गोष्ट आहे जिथे आपण ॲक्शन, डान्स आणि ॲक्टिंग हे तिन्ही गोष्टी एक्सप्लोर करू शकतो इफ द स्क्रिप्ट डिमांड्स ऑब्व्हियसली. म्हणजे एखादी जर बोलकीच फिल्म असेल तर त्यात नाही करू शकत, पण फिल्म्समध्ये हे माझे स्किल सेट यूज करण्याचं जास्त स्कोप आहे. सो त्यामुळे मी ठरवलं की आता मी फिल्मसाठी ट्राय केलं पाहिजे. मी फिल्म्सचं ऑडिशन दिलं पाहिजे. आणि मग ना हे करता 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 साधारण 1.5 वर्ष झालं आणि काहीच घडत नव्हतं. म्हणजे कोणीच म्हणजे मी कुठलंच ऑडिशन सिलेक्ट, कोणीच मला फिल्ममध्ये घेत नव्हतं. मी नेहमी म्हणतो कोण घेतच नव्हतं पिक्चरमध्ये. मी ऑडिशन कुठले क्रॅक करू शकत नव्हतो. काहीच होतच नव्हतं. आणि मला असं होतं की यार मग म्हणजे खूप कमी लोक आहेत ज्यांना ह्या तिन्ही गोष्टी येतात. मराठीत तर खूप कमी लोक आहेत. मी म्हटलं मी दिसायला पण एव्हरेज आहे. मी असं काय खूप छान नाही दिसत, पण मी खूप वाईट पण दिसत नाही हे मला माहिती आहे. म्हणजे मला माझ्याबद्दल खूप चांगलं माहिती आहे की मी काय आहे काय नाही. आणि मला त्यात उगाच माझ्या डोक्यात हवा नाही गेली. पण मला हे माहिती आहे की मला ॲक्शन येतं, मला डान्स येतं, मला बरी ॲक्टिंग येते आणि मी बरा दिसतोय. म्हटलं हे सगळं तर आहे ना, मग आपल्या फिल्ममध्ये होत का नाही. आणि ह्या थॉटने ना मला खूप डिप्रेस डिप्रेस खूप हेवी शब्द आहे, पण खूप म्हणजे डाऊन होतो मी खूप की यार काहीच होत नाहीये. आणि अगेन आपण एक फिनान्शियल ब्रेकडाऊन पण एक आपला असतो की आपल्याला फिनान्शियली पण आपल्याला आपलं घर असतं, आपले स्वतःचे खर्च असतात. सो ह्या सगळ्यात ना खूप इफेक्ट व्हायला लागल्यावर मी म्हटलं की आता काय करावं काय करावं. आणि नेहमीच आता काहीतरी वेगळं करण्याची हौस असते मला, त्यामुळे टेलिव्हिजन झालं आता फिल्म्स करूया. पण लकीली त्या फेजमध्ये 2-3 ॲड्सचे ऑडिशन आले. आणि मग मी खूप इंटरेस्टिंग 2-3 ॲड्स केल्या आणि त्यात माझे छान 3-4 महिने स्पेंड केले मी. म्हणजे वर्कशॉप्स केले त्या, आणि एक ॲड होती ज्यात मी फुल फ्लेजेड डान्स केलाय. एक ॲड होती ज्यात मी फुल फ्लेजेड परफॉर्म केले, आणि अजून एक आता ॲड येणार आहे, त्यात मी ॲक्शन पण केलंय. सो तो एक ॲडवाला एक फेज आला ज्यांनी मला परत अप फील व्हायला लागलं, किंवा परत की डुईंग समथिंग किंवा वेगळं काहीतरी करत असं फील व्हायला लागलं. पण अजूनही माझ्यातली फिल्मची भूक आहे ना कमी नाही झाली. म्हणजे आता मी एक मध्ये फिल्म केली ज्यात मी डान्स केला, पण त्यात ॲक्शन नव्हतं. सो मला ना एक ती खूप जास्त अशी भूक लागली आहे की एक अशी फिल्म, पुष्पा टाईप फिल्म ज्यात ॲक्शन आहे, खूप सारा डान्स आहे, परफॉर्म करता येतं, एक कॅरेक्टर आहे, एक हिरो आहे जो 1000 लोकांना वाचवतो. सो असं काहीतरी करण्याची ना माझ्यात खूप अशी खूप भूक आहे, म्हणजे अंदर से आ रहा है वो. सो मला जोपर्यंत मी ते करत नाही तोपर्यंत मला अशी छान झोप नाही लागणार असं मला वाटतं. तर आयुष, तू आत्ताच मगाचपासून बोलतेस की मी दिसायला इतका खास नव्हतो वगैरे हम्म, ते. हम्म, हम्म. तर असं कधी झालंय का इंडस्ट्रीमध्ये? आता तू सांगितलंस की बॅकग्राऊंडमध्ये एवढं कोणी नव्हतं की आपल्या घरातलं कोणी इंडस्ट्रीमध्ये आहे. सो कास्टिंगच्या वेळेला कधी कधी असं होतं की याचं कास्टिंग करण्यापेक्षा माझ्या या ओळखीमध्ये आहे, सो हम्म, याचा. हम्म. असं कधी तुला जाणवलंय का की आपलं कास्टिंग होता होता राहिलंय आणि ज्याचं होणार नव्हतं त्याचं होऊन गेलंय? हा म्हणजे असं ना होतं बऱ्याचदा, पण माझ्या बाबतीत लुक्समुळे नाही झालं कधी. कारण आपल्याकडे मराठीत तितकी काय म्हणतात हुशार लोक आहेत ज्यांना कळतं
की यार फक्त पांढरे आणि असे चेहरे गुड लुकिंग नसतात, त्यांना कळतं कॅरेक्टरची डिमांड काय. आपल्याकडे हुशार कास्टिंग डिरेक्टर्स आहेत. सो 50% टाइम ना मला असं झालंय की एक लॉबी असते लोकांची. सो ते लॉबीमुळं, आणि हे मला असं वाटतं की पुढे जाऊन मी पण करू शकतो यार, की माझ्या मित्रांसोबत मला काम करायचंय आणि यात काही चुकीचं वाटत नाही मला. पण त्या ह्याच्यात एक मला असं वाटतं की प्रत्येक लॉबीमध्ये ना एक लॉबी ब्रेक करायला एक गॅप ठेवायला पाहिजे, की कोणतरी नवीन पण त्यात आलं पाहिजे, की ज्याने आपल्याला पण नवीन चेहरे दिसतील सिनेमामध्ये आपल्या, किंवा आपल्याला पण नवीन लोकांसोबत काम करण्याची संधी मिळेल. पण इव्हेंच्युअली उद्या जेव्हा मी समजा 3-4 पिक्चर केले, माझं पण स्वप्न आहे की मी स्वतःचा प्रोडक्शन हाऊस ओपन करेन. सो त्यावेळेस मला पण हवं असेल यार, की माझा मित्र आहे, ज्याचं माझ्याशी खूप चांगलं रिलेशन आहे, त्याने फिल्म डिरेक्ट करावी, किंवा हा माझा मित्र आहे, याने ऍक्ट करावं, ही माझी मैत्रीण आहे, हिने ऍक्ट करावं, ह्याने प्रोड्यूस करावं, मी प्रोड्यूस करेन त्यासोबत. सो तो लॉबी मला पटते, पण लॉबीमुळे खूपदा संधी गेली, हे झालंय. लुक्समुळे नाही गेली, कारण मला एक हे पण माहिती की मी एव्हरेज लुकिंग जरी असलो ना, तरी मी खूप बॉय नेक्स्ट डोअर लुकिंग आहे. म्हणजे बिकणेवाला चेहरा आहे. म्हणजे माझ्यासारखा ना एरियामध्ये 4 लोक माझ्यासारखे दिसतात. त्यामुळे जर मी कुठला पार्ट केला तर सगळ्यांना तो रिलेट होईल, की अरे हा हा आपल्यातला वाटतो, अच्छा हा जे करतोय ते मी पण करू शकतो, अचिवेबल आहे. म्हणजे मी खूप ऋतिक रोशन सारखा नाहीये, पण आज शाहरुख खान अचिवेबल काय, कारण शाहरुख खान एव्हरेज आहे. म्हणून प्रत्येक मुलाला वाटलं की जर शाहरुख खान लव्ह मॅरेज करू शकतो, प्रेम करू शकतो, मी पण करू शकतो, मी पण रोमॅन्टिक हिरो होऊ शकतो, मी पण मुलीसाठी गाणं गाऊ शकतो. एक अरेंज मॅरेज कल्चरच्या कंट्रीमध्ये तो माणूस येऊन लव्ह विकून गेला, आणि तो एव्हरेज लुकिंग होता, तो सुंदर नव्हता सलमान आणि ऋतिक सारखा. पण शाहरुख खानचा जो बेनिफिट आहे, तो बेनिफिट माझ्याकडे पण आहे असं मला खूप वाटतं. बरं, इंडस्ट्री म्हटलं की बरेच मित्र वगैरे येतात. असं कुठला एखादा एक मित्र ज्याला सगळं शेअर करतोस तू, काही असेल म्हणजे आताही एक कॉल केला तरी तो धावत येऊ शकतो, असं कोण आहे? इंडस्ट्रीत असे माझे कोणी मित्र नाहीत. म्हणजे ऑब्व्हियसली माझं नेहमी इंडस्ट्रीत अक्वेंटन्सेस झालेत. म्हणजे मैत्री मैत्री अशी नाहीये, पण आय हॅव गुड रिलेशनशिप विथ पीपल आय हॅव वर्क. पण असं जवळचा मित्र नाही झाला. माझे 3च मित्र आहेत. माझे ॲक्च्युली असे मित्रच नाहीत. माझे 3 मित्र आहेत जे माझ्या शाळेपासूनचे मित्र आहेत, आणि त्यातला आदित्य काळे म्हणून माझा सगळ्यात जवळचा मित्र आहे, जो आपल्या इंडस्ट्रीत नाही पण जो म्युझिक इंडस्ट्रीत आहे. त्याचा एक बँड आहे आणि तो परफॉर्म वगैरे करतो, तो व्होकलिस्ट आहे, व्हायोलिन प्ले करतो. सो तो माझा गो टू पर्सन आहे. म्हणजे आणि मी त्याचा, म्हणजे आम्ही कधी एकमेकांना गरज लागली तर आम्ही फोन, कोणी गरज नाही लागली तर आम्ही महिनाभर फोनही करत नाही. पण महिन्याभरानंतर जरी आम्ही फोन केला तरी तो फोन तसा असतो जसं आम्ही कालच बोललोय किंवा आजच बोललोय. सो ती आमची मैत्री आता मला वाटतं किमान एक 16-17 वर्षांची मैत्री आहे, आणि तो माझा असा गो टू पर्सन आहे. आयुष, तू डान्स करतोस, ॲक्टिंग करतोस, डिरेक्शनही करतोस. काय करायचं आहे अजून पुढे? ही स्किल अजून लोकांपर्यंत पोहोचली नाहीये. मला माझं ॲक्शन जे आहे, मी ॲक्शनमध्ये ट्रेंड आहे. सो माझं ॲक्शन ना खूप एक्सप्लोर नाही झालंय. म्हणजे मी फ्लिप्स करू शकतो, मी सेकंड फ्लोअरनं जम्प करून पायावर लँड होऊ शकतो, मी पार्कोर केलंय, मी आजही फ्रंट फ्लिप, एरियल किंवा 360, बटरफ्लाय ट्विस्ट, मी किक्स करतो 540 वगैरे. सो त्या एक्सप्लोरच नाही झाल्यात. सो मला खूप, आणि माझे एक एक इनबिल्ट एक माझं खूप वर्षांपासून स्वप्न आहे की जेव्हा केव्हा स्पायडरमॅन इंडियामध्ये होईल, जेव्हा केव्हा ब्राऊन स्पायडरमॅन ते लोक शोधत असतील, तेव्हा त्यांनी मला कास्ट केलं पाहिजे. म्हणजे आज ॲनिमेशनमध्ये ब्लॅक स्पायडरमॅन आहे, युजली व्हाईट स्पायडरमॅन असतो, अमेरिकन स्पायडरमॅन असतो. सो जेव्हा केव्हा ब्राऊन इंडियन स्पायडरमॅन हवा असेल ना, तेव्हा त्यांनी मला कास्ट केलं पाहिजे. मग माझं सगळं एक्सप्लोर होईल त्यात ॲक्शन. सो ही एक माझ्यात खंत आहे, आणि ती मी खूप जोरदार मॅनिफेस्ट करतो. म्हणजे तुम्ही जर कधी माझं प्रोफाईल पाहिलं, किंवा माझी चादर स्पायडरमॅनची, माझ्या बेडच्या वर एक स्पायडरमॅन लटकला आहे, माझ्याकडे सगळं स्पायडरमॅनचंच आहे. बरं, मालिका म्हटलं की लोकांच्या घराघरात पोचलेला हिरो असतोच. असं कधी झालंय का की लोकांचा तर क्रश झालाच असशील तू असं, तुझ्यापर्यंत काही असं पोचलंय का? मला म्हणजे मुलींचे, कॉलेज गोईंग गर्ल्सचे जे मेसेजेस आहेत ते मला ना वेदांत, म्हणजे 36 गुणी जोडीच्या कॅरेक्टर नंतर खूप यायला लागले. मला असं वाटलं की त्यांना आवडणार नाही. म्हणजे हा खूप डॉमिनंट अल्फा टाईप मेल आहे, म्हणजे जो रूडली बोलतो, ब्लेझर्स घालतो, हा कूल कपडे घालत नाही, केस पण असे त्याचे फुल सेट असतात, ॲटिट्यूडमध्ये असतो. पण मला इव्हेंच्युअली कळायला लागलं की आजकाल मुलींना हेच आवडतं, हे डॉमिनंट अल्फा मेल टाईप मुलं आवडतात. म्हणजे ऑब्व्हियसली त्यांच्या लाईफमध्ये नाही, पण त्यांना बघायला तर हे आवडतं. फिल्म्समध्ये तर आज ॲनिमल पुष्पा, KGFच बघायला आवडतं. सो मला कळलं की जे मी समजत होतं की माझी फॅन फॉलोईंग वेदांतमुळे फीमेल फॅन फॉलोईंग कमी होईल आणि मेल फॅन फॉलोईंग वाढेल, पण ते ऑपोजिट झालं. म्हणजे मेल्सला राग यायचा वेदांतचा, की अरे असा काय वागतो यार इतक्या साध्या मुलीसोबत, आईसोबत असा काय वागतो, आणि मुलींना भारी वाटतं यार वेदांत किती मस्त आहे. आणि पर्सनली ना माझे जे फॅन मेसेजेस किंवा जे चाहते आहेत, त्यांचा एज ग्रुप हा माझ्या मम्मीचा एज ग्रुप आहे.
म्हणजे सगळ्या माझ्या मम्मीच्या एजच्या बायका आहेत ना, अशा खूप आहेत. म्हणजे चित्रा म्हणून एक मॅम आहेत, एक सुप्रिया म्हणून ह्या दोघी आहेत, ज्या कंटिन्यूज कॉन्टॅक्टमध्ये असतात माझ्या आणि माझ्या आईच्या Instagramवर. म्हणजे ज्यांचे तुम्हाला विश्वास नाही होणार, पण त्यांच्या घरी पूजा असली की ते देवाचे फोटो मला पाठवतात की तुम्ही दर्शन घ्या. आणि त्यांना मी आयुष्यात एकदाच भेटलो, ते पण क्लिक बघायला आले होते तेव्हा भेटलोय. ते लोकं मला बर्थडेसाठी 12 वाजता विश करणं, आणि असं पण नाही की माझा नंबर आहे त्यांच्याकडे, Instagramवर मेसेज करतात. त्यांच्या घरी पूजा असेल, त्यांच्या घरी कोणाचा वाढदिवस असेल, आमच्या घरी पूजा, आमच्या घरी वाढदिवस. म्हणजे ते असं घरात माझ्या फॅमिलीचा पार्ट असल्यासारखे असे आहेत. आणि अशा अनेक आहेत. आणि त्यांचं एज ग्रुप यंग नाही आहे, तर त्यांचं एज ग्रुप 50+ आहे. आणि ते लोकं मला त्यांचा मुलगा असल्यासारखं ट्रीट करतात. मालिका आणि हे सगळं सुरू असताना असतं ना, की आता मुलगा चला आता कामाला लागला, घरी स्थळ यायला सुरू होतात. असं तुझ्या घरी काय झालंय किंवा आईने आता फोर्स केलाय का, की चला आता उरकून टाकूया किंवा असं तुझी ड्रीम पार्टनर असं तुला काय वाटतं, की कोण असू शकते किंवा काय क्वालिटीज असतील तुझ्या? सो माझं ह्या बाबतीत अजून डिस्कशन तर घरी ऑब्व्हियसली सुरू होणार आहे. म्हणजे मी आता 96 बॉर्न आहे, आता मी 29 झालोय. सो घरच्यांचं म्हणणं आहे की 30 व्हायच्या आधी लग्न कर वगैरे, म्हणजे पुढच्या वर्षी लग्न कर, असं माझ्या घरच्यांचं म्हणणं आहे. पण बघूया. म्हणजे मला करायचं पण आहे, असं नाही की मला लग्न नाही करायचं. मला त्या संस्थेत खूप जास्त विश्वास आहे. आणि मला असं वाटतं की लग्न झाल्यावर माझ्यासारखा मुलगा सेटल होईल आणि माझं सक्सेस रेट अजून वाढेल वन्स आय हॅव अ पार्टनर. आणि मला ना मी खूप बोरिंग माणूस आहे ॲक्च्युली, असं बघायला गेलो तर. मी खूप आउट गोईंग किंवा आउट अँड आउट रोमॅन्टिक असा माणूस नाही आहे. म्हणजे मला काम करायला आणि घरी यायला आवडतं. म्हणजे मला पार्टी पण घरीच करायला आवडते. म्हणजे मला असं बाहेर जायला वगैरे आवडत नाही खूप. सो माझ्या पार्टनरनी ना ह्यासाठी रेडी असलं पाहिजे की की काही एंटरटेनमेंट नाही आहे. म्हणजे आय लव्ह माय जॉब अँड आय लव्ह माय होम. स्वतः ते खूप टफ आहे आजकालच्या मुलींसाठी, ज्यांना ते डेट आणि ते सगळं कल्चर. मी कधी डेटवरच नाही गेलो आयुष्यात. सो हे हे सगळं कल्चर माझ्यासाठी खूप वेगळं आहे. माझ्यासाठी मम्मीला भेटवून द्या आणि फॅमिलीशी नीट होतंय सगळं, माझ्याशी नीट होतंय, आपलं पटतंय, तुला मी आवडतोय, असा असा माझा स्वभाव आहे, तुला जर पटत असेल तर आपण करू शकतो. सो मला असं वाटतं की ती मुलगी जरा मग इंटरेस्टिंग आउट गोईंग पाहिजे, की ती प्लॅन्स बनवेल. कारण माझ्यात ती क्वालिटीज नाही की फिरायला जाणं, प्लॅन बनवणं, डिनर वगैरे. मी झोमॅटो, स्विगी आणि घरी टीव्ही, AC लावून छान चादरीमध्ये, मी तसा माणूस आहे की मला सगळं घरी मॅच बघत घरी खायला आवडतं. म्हणजे मला माहिती आहे की मी फक्त बाहेर जाणं प्लॅन करतो जेव्हा मी थिएटरमध्ये फिल्म बघायला जातो. बाकी मी असं ट्रिप्स प्लॅन करेन किंवा असं नाही. मी असं आयुष्यात खूप बोरिंग आहे. त्यामुळे मग त्या मुलीमध्ये ती क्वालिटी पाहिजे की ती एनलाइटन करेल मला जरा. नक्कीच या व्हिडिओ खाली आता स्थळ यायला सुरू होतील तरी पण सुद्धा. सो आयुष आपण असतं ना, की स्ट्रगल करताना किंवा त्याच्या आधी आपले घरचे आपल्यासाठी म्हणजे फायनान्शियल सपोर्ट असतात. तुला सिरियल किंवा हे मिळाल्यानंतर घरच्यांना पहिलं दिलेलं गिफ्ट कुठलं होतं? मी पप्पांना, मला वाटतं मी मी जेव्हा मला पहिला पेमेंट आलं होतं, तर मी पेमेंटच मम्मीला दिलं होतं. आणि मम्मीला मी सिरियलच्या पेमेंटनी पैठणी दिली होती. आणि पप्पांना मी वॉच आणि कॅप दिली होती, का वॉच आणि शूज दिले होते, मला आता आठवत नाही, पण वॉच मला नीट आठवतंय. पण मम्मीला क्लिअरली आठवतं, मी ब्राऊन कलरची पैठणी गिफ्ट केली होती जेव्हा माझं पहिला सिरियलचं पेमेंट आलं होतं. पण मी पैसे ना 8-9 पासूनच कमवत होतो. म्हणजे ₹300-300 असे वगैरे. तेव्हा ₹150 वगैरे पर डे असायचा. मग 200 असं 300 पर डे वगैरे, हे मी 8-9 पासून पैसे कमवतोय. सो तेव्हा मी पैसे तर घरीच द्यायचो. म्हणजे मी थोडे ₹50 वगैरे मला ठेवायचो. तेव्हा मी फ्रुटी आणि लेज घ्यायचो त्याने, आणि बाकी पैसे घरी द्यायचो. सो त्यामुळे पहिलं गिफ्ट हेच पैठणी आणि वॉचच आहे. आयुष तुझ्या नावात आयुष संजीव लागतं. हां, सरनेम तू नाही लावत. नाही सो लावत. हे आधीच ठरवलं होतंस, की इंडस्ट्रीमध्ये यायचंय आपल्याला, की असं नाव घेऊनच म्हणजे बाबांचं नाव वगैरे घेऊनच, की सो ह्याच्यात 2 कारणं आहेत. एक तर माझा फेव्हरेट ॲक्टर धनुष आहे. मी अमिताभ बच्चनचा खूप मोठा फॅन आहे. मी दिलीप कुमारचा खूप मोठा फॅन आहे. मी सलमान खान, शाहरुख खानचा खूप मोठा फॅन आहे. आणि या सगळ्यांची ही नावं नाही आहेत. त्या सगळ्यांची स्टेज नेम आहेत. आणि मला ना एक खूप स्टेज नेमला घेऊन खूप फॅसिनेशन होतं, की या स्टेज नेम म्हणजे एका कलाकाराचं एक वेगळं नाव, की म्हणजे ज्याला साऊंड आहे, की जिम मॉरिसन, मायकेल जॅक्सन एक साऊंड आहे. आता सलमान खानचं नाव पण सलमान खान नाही, त्याचं पण खूप मोठं. अमिताभ बच्चनचं नाव तर बच्चन हे आडनावच नाहीये, हे त्यांनी बनवलेला शब्द आहे. आता इव्हन ऋतिक रोशनचं पण आडनाव नागरथ आहे. रोशन त्याच्या आजोबांचं नाव आहे. सो मला हे ना खूप फॅसिनेटिंग गोष्ट वाटली ही, की आयुष संजीव. सो ह्याचा जो साऊंड आहे तो मला खूप कूल वाटतो. म्हणजे आयुष संजीव साळुंके खूप लॉंग होतं, पण आयुष संजीव
याचा साऊंड मला खूप आवडतो. आणि त्यानंतर सेकंड कारण हे होतं की आपल्याकडे एक आडनावावरनं ना लगेच खूप सगळे लोक असं नाही करत, पण काही लोक असतात जे लगेच ना की असं म्हणजे तुम्ही इकडचे का, तर तुम्ही तिकडचे का, अच्छा हा मराठवाडा का, अच्छा कोकण का, मग हे का, मग ते का. सो मी तसं नाहीये, मी सगळ्यांचा आहे. कारण माझं आडनाव नाही आहे, तर आयुष संजीव सगळ्यांचं आहे. जर साळुंके आलं तर मग परत अच्छा तू कोकणातला का, म्हणजे हा हा कोकणातला, अच्छा अरे आम्ही मराठवाड्याचे, असं असं. सो ते ना त्याला एक एका सर्टन बॉक्समध्ये घातलं जातं, जे मला नको होतं. त्यामुळे आयुष संजीव त्याचा साऊंड पण खूप कूल आहे. 2026 सुरू झालेलं आहे. आयुष्य अशी कुठली विश ज्या किंवा बास्केटमध्ये काही असं विश लिस्ट आहे जी कंप्लीट करायची आहे या वर्षामध्ये? या वर्षात ना मला मी जे मगाशी म्हटलं की ज्यात माझे सगळे स्किल सेट यूज होतील अशी एक फिल्म करायची आहे आणि छान झोपायचं आहे. ती फिल्म रिलीज करून म्हणजे मी ती फिल्म रिलीज होईल त्या शुक्रवारी बघणार पण नाही काय चाललंय, मी त्या शुक्रवारी झोपून राहीन. पण मला एवढी मेहनत करावी लागली पाहिजे ना त्या फिल्ममध्ये, म्हणजे डान्स, ॲक्शन, परफॉर्मन्स आणि इतकी हार्डकोर ती फिल्म असली पाहिजे की मी थकून म्हणजे पार गेलो पाहिजे कामातून. इतकी ती मेहनत करणारी मला एक फिल्म करायची जी मला सॅटिस्फाय करेल. म्हणजे मी ॲज आयुष पूर्ण स्वतःला एक्सप्लोर केलेलं असेल अशी एक फिल्म करायची आहे मला 2026 मध्ये. आणि मला करायचीच आहे. म्हणजे ह्याच्यात काय ऑप्शनच नाही. आता करायचे म्हणजे करायचे. आता आईने पण ऐकलंय, तुम्ही पण ऐकलंय, सगळ्यांनी ऐकलंय, म्हणजे आता करणंच आहे. ओके, हे स्वतःसाठी झालं. घरच्यांसाठी? घरच्यांसाठी आता मी नेहमी म्हणतो की यार माझ्या एक ना जनरेशनल कर्स एक असतो, जो एक पिढी ज्यात सुरू असतो आणि एक माणूस असतो जो येऊन तो कर्ज ब्रेक करतो. सो आम्ही माटुंग्याला असं पत्र्याचं ताडपत्रीचं घर होतं आमचं. तिथून विटा आल्या, तिथून सिमेंट आलं, असं हळूहळू करत चाळीत एक खोली झाली. आणि त्या खोलीनंतर आज माझ्या पप्पांनी हे घर उभं केलं. सो माझे पप्पा इज द मॅन ज्यांनी तो जनरेशनल कर्ज ब्रेक केला. की आम्हाला एका बिलो पॉवर्टी लाईनवरून अपर मिडल क्लासपर्यंत आणलं. आणि ही खूप मोठी जंप असते, खूप मोठी. म्हणजे पिढ्या जातात हे करायला. पण माझ्या पप्पांनी एका पिढीत हे पप्पांनी सिंगल हँडेडली हे करून दाखवलं. त्यामुळे माझी मटेरियलिस्टिकली लायकीच नाही त्यांच्यासाठी काही मागायची. कारण त्यांनी आम्हाला एवढं दिलंय, जेवढी म्हणजे आमच्या गरजांपेक्षा जास्त आम्हाला आमच्या पप्पांनी दिलंय. त्यामुळे मी त्यांच्यासाठी नेहमी ॲज अ रिझॉल्युशन किंवा ॲज अ प्रेयर नेहमी हेच प्रे करत राहीन की त्यांनी स्वतः शुगर कंट्रोल केलं पाहिजे, तेल कमी खाल्लं पाहिजे, वॉक कंटिन्यू केलं पाहिजे, वर्कआउट नीट केलं पाहिजे दोघांनी, आणि स्वतःची हेल्थ नीट ठेवली पाहिजे. कारण त्यांचं काय म्हणणं आहे की बाबा लवकर लग्न कर, नातवाशी खेळायचं आहे, मग आमचे गुडघे दुखायला. तुम्ही म्हटलं अरे बाबा मग तुम्ही गुडघ्यांची काळजी घ्या, तुम्ही जास्त वर्ष नीट हेल्दी राहा नातवाशी खेळायला, माझ्यावर प्रेशर नका टाकू लवकर नातू आण वगैरे. बरं आयुष, तू आता सांगत होतास की चाळीतल्या घरापासून ते इथपर्यंत असा. हम्म. सो तू ते लाईफ अनुभवलेस का चाळीतली घराची? येस येस ऑफकोर्स, माझा जन्मच तिथला आहे. तर म्हणजे मी ना आजही चाळीतला आयुष माझ्याला मरत नाहीये. म्हणजे आज किती जाराचे कपडे घ्यायची जरी कुवत झाली ना, तरी आज एक पण टी शर्ट किंवा एकही कपडा जेव्हा 699 किंवा 599 असं बघतो ना, तरी ते महाग वाटतं. कारण आपण सेलमधनं कपडे घ्यायचो ना, तेव्हा 2 डिजिट वाले टी शर्ट घातलेत मी, ज्यांचं 2 डिजिटमध्ये प्राइस असायची. सो 3 डिजिट बघणं पण जरा एक म्हणजे आज मी अफोर्ड करू शकतो. आणि माझ्या पप्पांमुळे मी अफोर्ड करू शकतो, कारण पप्पांनी तो बेस क्रिएट केला आमच्यासाठी, जिथून आम्ही म्हणजे लोकांना जमिनीवरनं जम्प करावी लागत होती, मी ट्रॅम्पोलिनवरनं जम्प केले. त्यामुळे माझी जम्प माझ्या पप्पांमुळे हायर आहे. पण आजही गोष्ट घेताना किंवा महागड्या रेस्टॉरंटमध्ये जाताना एक इंटिमिडेशन असतं. म्हणजे आजही रेस्टॉरंट पहिला पाय रेस्टॉरंटच्या नॉन एसी झोनमध्ये जातो. मसल मेमरीने पहिला पाय एसी मध्ये नाही जात रेस्टॉरंटच्या. आज कितीही पैसे, कितीही वेल सेटल्ड असलो ना आम्ही, तरी सेकंड थिंग असते की अच्छा नाही आपण एसी मध्ये जाऊन बसूया. पहिला पाय नॉन एसी मध्ये जातो. सो ही आपण चाळीतनं आपण निघू शकतो, आपल्यातली चाळ आपण काढू शकत नाही. किंवा आपल्यातला जो रूट माणूस, आणि त्याची काही लाज नाही मला आवडतं. म्हणजे आजही मी उबर आणि ओला कम्पेअर करतो कुठे कमी आहे. असतो 10 रुपयाचा फरक, पण तो असला पाहिजे. म्हणजे त्या जे मिळालं त्याची किंमत असली पाहिजे आणि त्याची लाज नाही वाटली पाहिजे. सो त्यामुळे माझ्यातली चाळ कधीच जाणार नाही आणि ती गोष्ट मला नेहमी ग्राउंडेड ठेवेल. मला माहिती आहे मी कुठून आलोय आणि मला त्याच्यावर खूप गर्व आहे. म्हणजे उद्या कोणतरी येऊन ह्याचा माझ्यावर नेगेटिव्हली यूज नाही करू शकत की तू कुठून आलास किंवा तुझी लायकी काय. मला गर्व आहे की मी कुठून आलोय. आय हॅव सीन एव्हरी स्टेज. मी झोपडपट्टीत राहिलोय, मी चाळीत राहिलोय, मी भाड्याच्या घरात राहिलोय, आमच्या घरात पूर आलाय, मी पूर बघितलाय. आमचं पहिलं घर, पहिला फ्लॅट अख्खा पाण्यात गेलाय, पंखे ट्विस्ट झाले होते. म्हणजे पूर्ण झिरो झालं होतं पहिलंच घर. तेव्हा आम्ही 3.5 लाख रुपये पप्पांनी आणि आजोबांनी मिळून एक घर घेतलं होतं बदलापूरला.
पहिलं विकत घेतलेलं घर म्हणजे झोपडपट्टीनंतर 3.5 लाखाचं घर त्या काळी घेतलं होतं. छोटंसं घर होतं, पण आमचं घर होतं. आणि 26 जुलैला जो पूर आला बदलापूरला, ग्राउंड फ्लोअरला घर होतं, सेकंड फ्लोअरपर्यंत पूर आला होता. आणि सगळं गेलं, पूर्ण शून्य. म्हणजे तेव्हा पप्पांचा म्हणजे आज पण ना मला बोलताना इमोशनल फील होतं, पण मला रडायला येत नाही. कारण मी त्या गोष्टीला एम्पथाइज करतो, सिम्पथाइज नाही करत. म्हणजे इट वॉज अ पार्ट ऑफ माय जर्नी. आणि मला त्यातनं आम्ही बाहेर निघालो ना, त्याच्यावर पण मला आय एम व्हेरी प्राऊड ऑफ इट. म्हणजे पूर आला ना, बरं झालं. जे झालं ते चांगल्यासाठी होतं असं आपण नेहमी म्हणतो, की कारण जे करतो ते देव करतो, तो शिकवायसाठीच करतो काय ना काय. तर त्याने आम्हाला खूप स्ट्रॉंग बनवलं. म्हणजे आम्ही जर 2 मिनिटं, म्हणजे आमचा एक किस्सा आहे, की आम्हाला वाटलं ना, कोणाला माहित असतं की 2 माळ्यापर्यंत पाणी येईल ना, तेव्हा तर पहिल्यांदा होतं. पप्पा नरिमन पॉईंटला होते. मी, मम्मी आणि माझा लहान भाऊ तर असा हातात होता, एवढूसा होता. आणि मी स्वतः 7 वर्षांचा का 8 वर्षांचा होतो तेव्हा. तर मम्मीने दरवाजे खिडक्या लावून घेतल्या आणि डॅम सोडला. सो मम्मीला वाटलं किती येईल पाणी, दरवाजातनं आत तर नाही येणार. तर सेकंड फ्लोअरच्या दुगाडे म्हणून काकू होत्या, त्या आल्या आणि त्या बोलल्या, श्वेता चल वर, पाणी वाढणार आहे. तर मम्मी बोलली की नको नको, तुम्ही जा जा जा, नका. आम्ही खालीच थांबलो, दरवाजे लावून. तर ती जबरदस्ती त्या दुगाडे काकू आम्हाला तिघांना वर घेऊन गेला. आणि पुढच्या 2 ते 5 मिनिटात पाणी फर्स्ट फ्लोअरपर्यंत आलं होतं. सो जर दुगाडे काकू आले नसते तर आम्ही तर पाण्यात तेव्हाच गेलो असतो, मी, मम्मी आणि लहान भाऊ. सो हे सगळं बघून 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 आत्ता मी आयकेच्या सोफ्यावर बसलोय, माझ्या डोक्यावर एसी आहे, माझ्यासमोर व्हीयूची एवढी मोठी स्क्रीन आहे. म्हणजे इतक्या लक्झरियस गोष्टींमध्ये मी बसलोय. माझ्याकडे वेगळी कार आहे, पप्पांकडे वेगळी कार आहे. आज हवं ते जेवण ऑर्डर करून खातोय. हे सगळं ना खूप प्लस आहे माझ्यासाठी. म्हणजे तेव्हा पुरानंतर मी वापरलेले कपडे वापरत होतो मित्रांचे. मला पुस्तकं शाळेने दिली होती लास्ट 2-3 वर्ष. त्याच्यावर नोट्स बनवलेली पुस्तकं आम्हाला दिली होती, कारण ते वापरलेली पुस्तकं. माझ्याकडे बॅग नव्हती, पिशवीत घेऊन गेलो होतो मी हे सगळं. आणि ही काय सॅड स्टोरी नाही, हे खूप लोकांसोबत झालं होतं. ह्याची सिंपती नको आहे मला. पण मी जस्ट म्हणतो की माझी जी ट्रेनिंग झाली ना, ज्या झोनमधनं मी येतो ना, जिथून मी येतो, माटुंगा, त्याच्यानंतर बदलापूर. सो आम्ही एवढं अ, सगळं फेस करून इतके स्ट्रॉंग झालो ना, की हे सगळं, ही जी सॉफ्ट लाईफ आहे ना, ही लक्झरी आहे. त्यामुळे ह्याचं कधीच असं नाही होत, की यार हे नाहीये, शिट यार आज झोमॅटोवर हे रेस्टॉरंट बंद झालंय. कारण मला माहिती आहे आम्ही 2 दिवसातनं एकदा पण खाल्लंय. पूर होतं तेव्हा तर जेवायलाच नव्हतं. हेलिकॉप्टरने खिचडी फेकवते. ती खिचडी पिशवीतनं फाटून फाटून हातात येत होती. सो आज जेव्हा मी सेटवर जाऊन दाल खिचडी तडका वगैरे ऑर्डर करतो ना, ते तो मी नाहीये, तो मी आयुष प्ले करतो. खरा आयुष तोच आहे, डाळ भात आणि ती एक टाइमची खिचडीवाला. त्यामुळे माझ्यातली चाळ कधीच जाणार नाही. नक्कीच परिस्थितीची जाण असते म्हणूनच हम्म. तुझे बाकीचे मित्र किंवा शिवाली असो किंवा प्रशांत असो ते तुझं डाऊन टू अर्थ आहे हे प्रत्येक वेळेला इंटरव्ह्यूमध्ये हम्म, बोलत असतात. हम्म, हम्म. काय सांगशील त्यांच्याबद्दल सुद्धा, कारण असे मित्र भेटायला सुद्धा भाग्य लागतं आणि शिवाली भाऊ म्हणते तुझे. Correct. शिवाली माझी ती 11वीत होती, मी 12वीत होती. ती माझ्याहून 1 वर्ष लहान आहे. आम्ही एका कॉलेजचे आहोत. आणि तेव्हा आम्ही दोघे, आमच्या दोघांचे कर्ली कर्ली केस होते. आणि आम्ही असं खूप, म्हणजे आमची मैत्री कधी झाली आम्हाला कळलं नाही. आणि तुम्हाला खूप फनी वाटेल ही गोष्ट, पण आमचे कर्ली केस होते हे वन ऑफ द रिझन आहे आम्ही बहीण भाऊ व्हायचं. की सगळ्यांना असं वाटायला लागलं की हे बहीण भाऊ आहेत, हे सेम दिसायचो आम्ही थोडेफार. आणि कर्ली कर्ली केस होते दोघांचे, आणि माझे पण मोठे होते, तिचे पण मोठे होते. सो लोकांना वाटायला लागलं आमच्या कॉलेजमधल्या की हे बहीण भाऊ आहेत. आणि ते बहीण भाऊ होत गेलं. आणि रॅन्डमली तिने 1 वर्ष ठरवलं की आपण राखी बांधायची. आणि ती बोलली की दादा आपण ह्या वर्षी रक्षाबंधन करूया. मी म्हटलं तुला गिफ्ट पाहिजे म्हणून तू हे सगळं करत नको करू, मी तुला असंच गिफ्ट देतो. म्हणजे नाही नाही रक्षाबंधन करूया. आणि तेव्हापासून आता आय फील अराउंड 7-8 वर्ष आली आम्ही रक्षाबंधन करतो. आणि न चुकता रक्षाबंधन जरी मिस झालं तरी दरवर्षी ती राखी बांधतेच. ती कधी ना कधी गणपतीत येते घरी किंवा कुठे सेटवर शोधते मला. पण कसं ना कसं करत ती येते. आणि गेले 7-8 वर्ष आले एकदाही रक्षाबंधन मिस नाही झालंय. त्यामुळे ती ती मैत्रीण नाही, ती म्हणजे ती जी फिलिंग मला माझ्या लहान भावासाठी, उत्करसाठी, तशी शिवालीसाठी आहे. मग तिच्यासाठी खूप फॅमिलीवाली फिलिंग आहे. आणि सेम प्रशांतसाठी पण. म्हणजे प्रशांत आणि मी पण असे भेटलो. आणि मी नेहमी प्रशांतला म्हणतो की यार मी नेहमी सगळ्यांचा ना मोठा भाऊ होतो. तर मला कोणतरी मोठा भाऊ सापडला प्रशांत नागटीच्या रूपात. आणि म्हणजे तो ज्या लेवलला होता तेव्हा, म्हणजे मी जेव्हा त्याला भेटलो तेव्हा मराठी गाणं हिट आहे म्हणजे ते प्रशांतचं आहे. असा झोन आहे, अजूनही तोच आहे. म्हणजे हिट गाणी म्हणजे प्रशांतची गाणी असतात. मी नेहमी म्हणतो की प्रशांतची गाणी हिट होत नाहीत. जी गाणी हिट असतात ना ती प्रशांतचीच असतात, दुसऱ्यांची गाणी नसतात. ती जी हिट होतात ती प्रशांतची गाणी असतात. सो मला तो त्याच्या पीकला होता जेव्हा मला भेटला. आणि त्याला बघून कोणीही डाऊन टू अर्थ होईल. म्हणजे तो स्वतः इतका डाऊन टू अर्थ आणि हंबल आहे. किंवा त्याच्या घरी, त्याचं घर हे सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट सारखं आहे.
त्याचे दरवाजे उघडे असतात, सगळ्यांसाठी जेवण असतं, जेवढी लोकं जातील तेवढी जेवूनच बाहेर येणार. म्हणजे किती लोकं राहतात, किती लोकं जेवतात हे त्यालाही माहीत नसतं. मित्रांचे मित्र, त्यांचे मित्र सगळे येऊन तिकडे राहतात, खातात. मग त्या माणसाला इथला तर मी म्हणजे म्युझिक इंडस्ट्रीचा सलमान खान आहे तो. त्याचं गॅलेक्सी अपार्टमेंट आहे. त्यामुळे तो पहिला इंडस्ट्रीतला असा माणूस होता जो मला म्हणजे मोठा भाऊ म्हणून लाभला. म्हणजे मी त्याला दादा बोलत नाही, मी प्रशांतच बोलतो. पण मला खूप एक सेफ आणि एक म्हणजे गरज लागली तर मी कोणाकडे जाऊ शकतो, तर मी प्रशांतकडे जाईन इंडस्ट्रीत. सो तो इतका माझ्या जवळ आहे. थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल. जाता जाता तुझ्या प्रेक्षकांना काय सांग? थँक्यू सो मच मला ही संधी दिली हा इंटरव्ह्यू करण्याची. आणि प्रेक्षकांना 2026 आता येत आहे. सो आय होप की तुम्ही जे जे रिझोल्युशन कराल ते सगळे पूर्ण व्हावेत. हे वर्ष सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं जावो आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो. आणि या वर्षातही काही नवीन गोष्टी घडणार आहेत ज्या तुम्ही बघाल, ज्या इंटरव्ह्यूच्या आधी घडलेल्या असतील, नंतर घडलेल्या असतील, त्या तुम्हाला कळेलच. पण तुम्ही जितकं प्रेम दिलंय, म्हणजे मी नेहमी म्हणतो की मला रस्त्यात बघून त्याच्या डोळ्यात की अरे हा तो आहे का, ही ओळखलेला प्रत्येक माणूस लक्षात आहे. आणि मी मी आय विल ट्राय की मी ना हे नेहमी असाच राहीन. म्हणजे मला ना अजून काम करून अजून फेमस होऊन चेंज नाही व्हायचं आहे. मी आयुष्य म्हणून असाच राहिलं पाहिजे. हा जो चाळीतला मुलगा आयुष्य असाच राहिला पाहिजे. आणि हे सगळं शक्य आहे तुमच्या प्रेमामुळे आणि तुमच्या सपोर्टमुळे. तर असंच प्रेम करत राहा, असंच सपोर्ट करत राहा. मी असंच मेहनत करत राहीन आणि आय विल मेक शुअर आय विल नॉट लेट यू डाऊन. आणि यावर्षी मी गॅरंटीने म्हणतो की सी यू ॲट द मूव्हीज.